नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाची मंगळागौर आहे आणि त्यावेळी नक्की काय घडतं. खरे फॅमिली तिथं आलेली असते. संगीता आणि दिनकरचा कसा अपमान केला जातो आणि त्या सर्वांना कला कसं उत्तर देते. त्याचबरोबर नैनाच्या प्रेग्नन्सीमुळं खूपच मोठा गोंधळ झालेला आहे आणि कलाने मंगळागौरीसाठी जी मकर बनवलेली आहे, जे डेकोरेशन केलेलं आहे, त्या सगळ्याचं सगळे आलेले खूपच कौतुक करत असतात. तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. इकडे अद्वैत आणि कला रूममध्ये असतात. कला उद्याची तयारी करत असते. अद्वैत तिथे सोफ्यावरती बसलेला असतो आणि तो म्हणतो की मला कधीच वाटलं नव्हतं माझ्या रूममध्ये असा काहीतरी राडा होईल, माझ्या रूममध्ये हे सगळं घडेल याची मला जराशीही कल्पना नव्हती. मला असं जरासंही वाटलं नव्हतं की माझ्या रूममध्ये हे सगळं होणार आहे. या सगळ्या गोष्टीचा अद्वैतला खूपच त्रास होत असतो. अद्वैतची चिडचिड होत असते आणि त्याचबरोबर अद्वैत हा खूपच चिडलेला असतो आणि तो रागाने लाईट बंद करतो. कलाला खूप राग येतो. कला म्हणते तू लाईट का बंद केली असं म्हणत ती जायला लागते आणि तिचा पाय घसरतो आणि ती अद्वैतच्या अंगावरती पडते. त्या क्षणी अद्वैत म्हणतो आई येईल असं म्हणत तो उठून तसाच तिथून निघून जायला लागतो. कला मात्र घाबरलेली असते आणि मग कला म्हणते की अरे लाईट तरी चालू करून जा, पण अद्वैत तर तिथून पळून गेलेला असतो. कारण याच्या आधी खूप वेळा जेव्हा जेव्हा कला आणि अद्वैत असे एकमेकांच्या जवळ आलेले असतात तेव्हा तिथे सरोज टपकलेली असते आणि सरोजने विनाकारण कलाला वाटेल ते बोललेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं नैना विचार करत असते की हा पोटाचं काय करू, नसता उद्योग मी माझ्या मागे लावून ठेवलेला आहे. तेवढ्यात तिथे राहुल येतो आणि राहुल म्हणतो की काय चाललंय मग, नाही काय चाललंय ते सांग मग, असं म्हणत तो नैनाच्या पोटावरून हात फिरवतो आणि बेबी बॉय आणि बेबी गर्ल कोण आहे नक्की, काय म्हणते ते असं नैनाला विचारू लागतो. तर नैना म्हणते की मी इथे खोटं पोट लावण्याचा विचार करत आहे, पण हे सगळं तर राहुलच्या लक्षात येईल ना, तो तर माझ्या जवळच असतो ना, हा विचार नैनाच्या डोक्यात येऊ लागतो. इकडे घरी आलेल्या संगीताच्या पायाला ही काजल तेल लावून मालिश करून देत असते. तर दिनकरला कोमट पाण्यात पाय बुडवून काजलने बसायला लावलेलं असतं. दोघांनी दिवसभर खूपच कष्ट उपसलेले असतात. का तर चांदीची वाटी आणि चांदीचा नाक कलासाठी घ्यायचा असतो म्हणून हे सर्व केलेलं असतं. तर काजल म्हणत असते मला पण सांगायचं होतं ना, तुम्ही दोघंच एवढे का राबलात, मला सांगितलं असतं तर मी पण आली असती ना, आपण सगळे मिळून गेलो असतो. त्यावेळेस संगीता म्हणते नाही ग, तू मोठी झालीस हे माहिती आहे मला, पण इतकी पण मोठी जबाबदारी नको घेत जाऊ ग, कारण तू आमचा गुंड आहे ना, तू लहानच आहेस ना, म्हणून तर सांगत आहे असं काजूला ती बोलत असते. काजू मात्र म्हणत असते की बघ कलाताई असते तर तिनं जबाबदारी घेतली असती, मग मी घेतली तर काय होतंय, असं काजलचं नेहमीच म्हणणं असतं. तेवढ्यात कलाचा फोन काजलच्या फोनवरती आलेला असतो आणि कला काजलला विचारते अगं आई बाबा कुठे आहेत, आईला सकाळपासून मी खूप वेळा फोन केला आहे पण तिने फोन काही उचललेला नाही. तेव्हा कला म्हणते थांब ना सांगते तुला दिवसभर तिने का फोन उचललेला नाही, असं म्हणता क्षणी संगीता ही काजलच्या हातातून मोबाईल काढून घेते आणि ती फोनवर बोलू लागते. ती म्हणते अगं जरा कामात होते ना, बोल ना काय झालं. तेव्हा काजलला कला म्हणते की अगं आई उद्या मंगळागौर आहे ना, मग काय आहेराचं जेवढं जमेल तेवढंच कर, बाकी कोणत्याही गोष्टींचा विचार करू नकोस. तेव्हा संगीता म्हणते नाही झालेली आहे सगळी तयारी, चांदीची वाटी आणि चांदीचा नाग आणणार आहे ना, त्याच्यामुळं कसं आहे माझ्या लेकीचा आणि जावयाचा संसार फुललेला पाहायला मिळेल असं संगीता सांगत असते. तेव्हा कला म्हणते ठीक आहे तुला जेवढं जमेल ना तेवढंच कर, जास्त काही करू नको. संगीता म्हणते की हो. कलाने मात्र तिच्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवलेल्या असतात आणि संगीताला सांगितलेलंही असतं. दिनकर म्हणतो की काय झालं. तेव्हा काजलला म्हणते की ना हात जोडले पाहिजेत तुमच्या पुढं, नक्की काय चाललेलं आहे तुमचं हे सगळं, आज तुम्हाला किती त्रास झालेला आहे कळतंय का तुम्हाला दोघांना, असं म्हणत काजल त्यांना दोघांना बोलत असते. इकडे कला मात्र विचार करत असते. कला म्हणते की आईबाबांनी कुठून मॅनेज केलं असेल हे सगळं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता गुरुजी आलेले असतात. पूजेची सर्व तयारी सुरू असते. नैना घरातील सर्वजण छान तयार होऊन बाहेर बसलेले असतात आणि कला बिचारी अजून तयार व्हायची बाकी असते. सगळेजण पूजेसाठी तिथं जमलेले असतात. कला गुरुजींना काय हवं नको सर्व पाहत असते, त्यांना सगळ्या गोष्टी देत असते आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की गुरुजी कलाला सांगतात की आजपर्यंत एवढी सुंदर मकर मी पाहिली नव्हती, एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीला मात्र या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो. बायका आलेल्या असतात आणि म्हणत असतात की आज मंगळागौर आहे ना, सगळं कसं चांदेकरांच्या घरी व्यवस्थितच घडत असतं आणि त्या बायका बोलत असतात. त्याचवेळी आपल्याला हे पाहायला मिळतं की नैनाही तिथं आलेली असते आणि ती बसलेली असते. बायका येतात आणि म्हणतात नैना की तो मी नाही ग, पोट पण दिसायला लागले, कसं आहे कलाच्या नंतर तुझं लग्न झालं ना, मग तू कशी काय आधी प्रेग्नंट राहिली,
आणि बायकांना खूपच प्रश्न पडलेले असतात, त्यांची कुजबूज सुरू झालेली असते. नैना पण पोटाकडे पाहत असते आणि ती म्हणते की काय चाललं आहे ह्यांचं सगळं, माझी तर वाटच लागलेली आहे, या पोटामुळे मला ना धड बसता येत आहे ना उठता येत आहे. राहुल पण नैनाकडे पाहत असतो आणि सगळ्या बायका नैनाला चिडवत असतात, कारण कलाच्या लग्नानंतर तिचं लग्न झालेलं आहे आणि तरीही नैना आधी प्रेग्नंट आहे. तेव्हा सगळ्यात आधी नंबर लावला असं बोललं जातं. तेव्हा रोहिणी त्यांना म्हणते की तुमच्या सुनेने 2 वर्षाचं प्लॅनिंग केलं होतं, पण आता 5 वर्ष झालं अजून मूल आलेलं नाही आहे ना. कसं आहे माहिती आहे का, कसं आहे, प्लॅनिंग नाही केलं ते बरं झालं ना, उलट लवकर मूल जन्माला येते. लक्षात येते का तुमच्या, असं रोहिणी बोलत असते. त्या आलेल्या बायकांचं तोंड बंद करण्याचं रोहिणीनं काम केलेलं असतं, पण खरं तर तिला तर ह्या गोष्टी पटलेल्याच नसतात. आता संगीता आणि दिनकर दोघं आलेले असतात. आल्याला नमस्कार करतात, लेकीच्या घरी ते आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आबा पण म्हणतात की या दिनकरराव, संगीताताई या, असं म्हणत ते बोलतात. तेव्हा कला पण धावत जाते. आई तू आलीस, बरी आहेस ना, असं म्हणत कला त्या दोघांशी बोलू लागते. तर सगळेजण तिथं जमलेले असतात. कलाला आईबाबांचं कौतुक वाटत असतं. तिचे आईबाबा आलेले असतात. कलाची पहिली मंगळागौर असते आणि त्यासाठी ते आलेले असतात. तर गुंड्या आला नाही का असं कला विचारते, पण सोहमचं लक्ष पण गुंड्याकडेच असतं. अजून कशी काही आलेली नाही, आज तर यायला हवी होती ना, एवढा मंगळागौरीचा कार्यक्रम आहे तर का आली नाही, हा प्रश्न इकडे सोहमला पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काजल तिथं आलेली असते आणि काजलला पाहून कलाला धक्का बसतो. काजल म्हणते बघ, हे तुमच्या घरी यायचं झालं की असं यावं लागतं. तर कला म्हणते अगं छान दिसते. तेवढ्यात सोहम तिथे जातो आणि म्हणतो हो खरंच छान दिसते. आणि मग सोहम काजलचा एक फोटो काढतो आणि तिला दाखवतो, बघ किती छान दिसतेस, गोड दिसतेस. तेव्हा गुंड्या म्हणते की ह्याच्यावरती टोपी घालायला हवी होती ना, मग आणखी छान वाटलं असतं, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे सोहम म्हणतो की हो बरोबर आहे तुझं म्हणणं, याच्यावरती टोपी तर घालायलाच पाहिजे होती, असं सोहम तिला बोलत असतो. कला आता आईला चहा देत असते, सगळ्यांशी बोलत असते, काजललाही दिवस होत असते. काजल, कला, आई, त्याचबरोबर दिनकर या सगळ्यांना कला चहा देते. पण इकडे सगळेजण बोलत असतात. तेव्हा संगीता म्हणते की नैना कुठं आहे, तर लगेचच रोहिणी सांगते की ती वरती गेली आराम करायला. संगीता म्हणते मी भेटून येऊ का तिला, नाही बरोबर आहे, प्रेग्नन्सीमध्ये जरा झोप लागते ना, बरोबर आहे, असं ती बोलत असते. पण लगेचच रोहिणी म्हणते त्याची काही गरज नाही. कला तिला चहा देते आणि तिथून जाते. रोहिणीला खूप राग आलेला असतो आणि ही तर सरोजची ईन नाही आहे तर रोहिणीची पण ईन आहे असं बायका बोलत असतात. तर रोहिणी उठते आणि म्हणते की खरी बाई तुम्हाला आत्ताच आलाय ना तुम्ही, अंजू तुला बाकीची कामं आहेत ना, आणि तो ट्रे ती संगीताच्या हातात देते आणि म्हणते सगळ्या पाहुण्यांना तो चहा द्या, कसं आहे तुम्ही या घरातलेच आहात ना. संगीता म्हणते हो आपल्या घरचं काम आहे, त्यात काय लाजायचं आहे. कलाचं लक्ष मात्र आईकडे जातं आणि आईला हे काम लावले ह्या गोष्टीचा कलाला राग आलेला असतो. कलाला ही गोष्ट पटत नसते की आपल्या आईला काम लावायची काय गरज आहे. आणि इकडे रोहिणी सरोजला सांगत असते बघितलंस का कसं कामाला लावले आल्याला मी, असं ती बोलत असते. तेवढ्यात रोहिणीला एक फोन आलेला असतो असं ती दाखवते आणि फोनवरती म्हणते की हो का, पार्किंगमध्ये गाड्या जास्त झाल्यात का, तिथले ॲडजस्टमेंट जमत नाही आहे का, असं ती विचारू लागते. आणि मग कलाच्या बाबांकडे जाते आणि म्हणते की जरा पार्किंगमध्ये गाड्यांची व्यवस्था नीट होत नाही आहे, तुम्ही जाल का, तिथे जायला कोणी नाही. कलाचं लक्ष असतं, कलाला कळत नसतं की हे सगळं काय घडतं आहे, माझ्या आईबाबांचा अपमान का होतो आहे. काजलला तर खूप राग आलेला असतो, कारण माझ्या आईबाबांच्या बाबतीत हे असं का घडतं आहे हा विचार काजल पण करत असते. त्यानंतर कला पुन्हा गुरुजींना मदत करत असते आणि मग रोहिणी तिथं येते आणि रोहिणी कलाला म्हणते तू आवरून घे जा, मी पाहते इथं काय हवं नको ते. आणि सरोजला तर रागच आलेला असतो. सगळ्या बायका कलाचं कौतुक करत असतात, खरंच किती संस्कारी आहे, एवढं सगळं छान केलं आहे. तेव्हा संगीता पण सांगते माझी मुलगी आहे ती, आणि सरोजला राग येतो. सरोज मग उठते आणि कलाकडे जाते आणि म्हणते की एवढं पुढं पुढं करायची काही गरज नाही आहे, असं पण तू चांदेकरांची सून नाही आहे, तुझा नवरा माझा मुलगा तुला बायको म्हणून स्वीकारत नाही. कला म्हणते की मी देवाचं करायला कधीही मागं पुढं बघत नाही, मला देवाचं करायला खूप आवडतं, त्यासाठी मी हे सर्व करत आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैतला कला म्हणते की तुला काय मी भावली वाटली का, वाटेल तेव्हा उभं करायचं, वाटेल तेव्हा शेजारी ठेवायचं, वाटेल तेव्हा फेकून द्यायचं, अजिबात सहन करणार नाही आहे. आबा यापुढं मी ही पूजा करू शकत नाही आहे, कारण अद्वैत जर मला म्हणत असेल की मी पूजेचं नाटक करत आहे आणि आता इथून जातो, त्याचं जर असं म्हणणं असेल तर हे शक्यच नाही, कारण ही पूजा मी मनापासून केलेली होती आणि अद्वैतचं अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. आणि कला म्हणते की मला आता राहायचंच नाही आहे, असं म्हणत कला निघून चाललेली असते. त्या क्षणी आबांना खूप मोठा धक्का बसतो आणि आबा
त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असता, पण कला काही ऐकायला तयार नसते. मंगळागौरीच्या कार्यक्रमातून कला तिथून निघून जाते आणि त्या क्षणी आभा कोसळतात. आभांना अटॅक आलेला असतो. डॉक्टरांना बोलवलेलं असतं. अद्वैत तिथे बाहेर रूमच्या उभा असतो. डॉक्टर आबांना चेक करत असतात, विचारत असतात. तेव्हा आबा म्हणतात की माझ्या कला आणि अद्वैतचा संसार कधी मला पाहायला मिळेल. तर अद्वैत म्हणतो की आबांसाठी तरी आता मला ह्या खरेसोबत चांगलं प्रेमाचं नाटक करावं लागणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.